नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला जिल्हा परिषद भरतीचा मित्रांनो पहिला टप्पा जो आहे पूर्ण झालेला आहे मित्रांनो, कालच्या सत्राच्या शेवटच्या पेपर नंतर मित्रांनो। आणि आपला दुसरा टप्पा जो आहे येत्या 15 ऑक्टोबर पासून सुरू होणारा आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्या टप्प्यामधील जेवढे काही शिफ्ट मध्ये प्रश्न आलेले होते जीएस सेक्शन मध्ये ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, जर तुमची येणारी शिफ्ट मध्ये परीक्षा असेल किंवा येणाऱ्या टप्प्यांमध्ये परीक्षा असेल, नेमकं कोणत्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावायचा आहे आणि कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, प्रश्न कोणत्या प्रकारचे परीक्षेमध्ये विचारली जात आहे, तर या सर्व बाबतीमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व तसंच आपले टेस्ट किंवा नोट जे आहे ते किती महत्त्वपूर्ण ठरले आहेत आपल्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेमध्ये, याबद्दल देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला मित्रांनो खूप काळजीपूर्वक पहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपले जे पूर्ण प्रश्न असतील ते मित्रांनो वन लाईन स्वरूपामध्ये आहेत, वन लाइनरच्या, जेणेकरून आपल्या सर्वांचा वेळ वाचेल आणि तुम्हाला प्रश्न देखील समजून घेण्यात मदत होईल, या दृष्टीने आपण सर्व काही वन लाईन मध्ये हे सर्व आपण प्रश्न कव्हर केलेला आहे। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर चॅनल नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका। तर पाहूया मित्रांनो, आपण आता 7 ऑक्टोबर पासून ते 11 ऑक्टोबर दरम्यान जेवढे काही सत्र झालेले आहेत जिल्हा परिषद भरतीचे, जे की आयबीपीएस द्वारे घेण्यात आलेले, त्यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न होते आणि काय लेवल होता हे आता आपण समजून घेऊया। जर मित्रांनो तुम्ही अजूनही जिल्हा परिषद भरती 2023 साठी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळवत नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मित्रांनो आपले ऑफिशियल व्हॉट्सअप सर्च लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या। कारण मित्रांनो आपल्या टेस्ट मध्ये आपण A to Z जिल्हा परिषद भरतीचा जो सिलेबस कव्हर केला आहे, ज्यामार्फत नोट्स व टेस्ट तुम्हाला जे की अतिसंभव्य आहेत आणि परीक्षेमध्ये जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अशाच प्रश्नांचा त्यामध्ये मित्रांनो आपण समाविष्ट केलेला आहे। तर परिपूर्ण आपले टेस्ट मित्रांनो आयपीएस पॅटर्न नुसार आहे, जेणेकरून तुम्हाला आयपीएस आतापासूनच परिपूर्ण सराव करता यावा या उद्देशाने। त्यासोबतच तुम्हाला विषय न्याय तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहे, जे की नोट्स मधला जो सिलेबस आहे टॉपिक वाईज सर्व काही त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे। तर परिपूर्ण मित्रांनो आपला जिल्हा परिषद भरतीचा सिलेबस नुसार हा पॅकेज आहे। त्यासोबतच आयबीपीएस अतिसंभव प्रश्नाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आयपीएसच्या प्रश्नांचा सराव करता यावा या उद्देशाने। त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये समाविष्ट आहेत व कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुमची यामार्फत होणारी आहे। जर मित्रांनो मिळवला तर नक्कीच तुमचा यामध्ये सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होईल आणि आतापासून तुम्ही तयारीला लागला तर मित्रांनो परीक्षेच्या कालावधीपर्यंत तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल, तुमचं रिव्हिजन देखील होणार असेल। त्यासोबतच तुम्हाला आरोग्य सेवक, सेविका, सिव्हिल, मेकॅनिकल अशा पदांकरता टेक्निकल क्वेश्चन सेट हवा असेल तर आपल्याकडे आता टेक्निकल क्वेश्चन सेट देखील मित्रांनो उपलब्ध झालेला आहे, जो की आयबीपीएसच्या पॅटर्न नुसार आहे। त्यासोबतच तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन सेट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमधून त्या ठिकाणी मित्रांनो मिळणारा आहे, जो की किंमत मात्र एकच असणारी आहे। आणि त्यासोबतच जे मागील वर्षीची परीक्षा झालेल्या आहेत आरोग्य सेवक सेविकाची, याची देखील त्यामध्ये प्रश्न जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहे। तर ओव्हरऑल मित्रांनो तुमच्या झडपी भरतीसाठी मित्रांनो हे अति उत्तम आहे मित्रांनो। जर तुम्ही मिळवणार नसाल तर आपल्या व्हॉट्सअप सर्व्हिसशी नक्की कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे मित्रांनो। तुम्ही हे जर परचेस केला तर तुम्हाला आता इतरत्र कोठेही पैसे देऊन, महागडे पैसे देऊन बॅचेस लावण्याची गरज नाही किंवा मित्रांनो इतरत्र कोठेही बुक्स खरेदीसाठी फिरण्याची गरज नाही, सर्व काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। तर खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा। तर मित्रांनो पहिल्या टप्प्यामधील जो पहिला प्रश्न असा विचारण्यात आलेला होता परीक्षेमध्ये की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे निवृत्ती वय काय असते, तर निवृत्ती वय असं म्हटलेलं आहे। तर जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांचं निवृत्ती वय हे आपल्या रेग्युलरली टेस्ट मध्ये देखील आपण कव्हर केलेला क्वेश्चन आहे, जे की मित्रांनो अगदी कॉमन क्वेश्चन आहे हा। तर याचं जे उत्तर होतं ते आहे 65 वर्ष। जर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात त्यांचं निवृत्ती वय असतं 65 वर्ष आणि जे उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात, उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचं वय असतं निवृत्ती वय ते असतं 62 वर्ष। तर दोघांमध्ये 3 वर्षाचा डिफरंट आहे। सर्वोच्च न्यायालय म्हटलं 65 वर्ष, उच्च न्यायालय म्हटलं तर 62 वर्ष, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का येणाऱ्या शिफ्ट मध्ये उच्च न्यायालयावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता, महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत, तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत, तर महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्पाची संख्या आहे 6, तर 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा होता, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस कोणते राज्य आहे, तर महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे तेलंगणा। तर तेलंगणा हे जे आहे महाराष्ट्र राज्याच्या जे की आग्नेय दिशेस आहे। तर मित्रांनो 2014 म्हणजे की 2014च्या पहिलं आंध्र प्रदेश हा एकच राज्य होता, त्यामुळे त्यावेळेस जे आहे उत्तर आंध्र प्रदेश येत होतं, परंतु 2014च्या नंतर जेव्हा आंध्र प्रदेशची फोडणी करून तेलंगणा हे नवीन राज्य विकसित करण्यात आलं, त्यामुळे आता जो आहे महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस तेलंगणा हे राज्य येणार असेल, म्हणून विद्यार्थी आंध्र प्रदेश न निवडता तेलंगणा हे उत्तर निवडावे। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे,
शरद ऋतूत पान झाड होणाऱ्या झाडांना काय म्हणतात? तर पानझाड होणाऱ्या झाडांना म्हटलेलं आहे. कधी? तर शरद ऋतूमध्ये. तर शरद ऋतूमध्ये काही झाडांची पाने जी आहे ती गळतात, त्यामुळे त्याला प्रक्रियेला जे आहे क्रियेला काय म्हटलं जातं असं विचारलेलं आहे. तर त्याला जे आहे पानगळ असं जे आहे ते म्हटलं जातं. त्या झाडांना होणाऱ्या पानगळ पद्धत म्हटली जाते. त्यानंतर पुढील प्रश्न, भारत पाकिस्तान शिमला करार कधी झाला? तर भारत पाकिस्तानचा जो शिमला करार आहे तो 1972 साली झालेला करार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, विणकरणाची ग्रामीण भागातील संख्या. तर या प्रश्नाचा आपल्याला परिपूर्ण प्रश्न मिळालेला नाही, त्यामुळे आपण डायरेक्टली हा क्वेश्चनच मेन्शन केलेला आहे. जर तुम्हाला याचं जे काही माहिती असेल पूर्ण क्वेश्चन काय होता तर नक्की खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. आपण उत्तर देखील त्याचं कमेंट मध्ये उत्तर सांगून पिन करून ठेवूया. त्यानंतर पुढीलचा प्रश्न आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचे चौदार तळे सत्याग्रह कधी केला? तर याचं उत्तर आहे जे की मित्रांनो 20 मार्च 1927 ला. 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे जे की महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेलं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न 8वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलेलं आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक हा 3रा क्रमांक लागतो. तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर तो आहे 2रा क्रमांक लागतो. तर दोन्ही मधला फरक लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 9वा प्रश्न आहे, कृषी वर्ष कधीपासून सुरू होते? तर कृषी वर्ष कधीपासून सुरू होते? तर ते आहे 1 जुलै पासून. 1 जुलै पासून कृषी वर्ष हा सुरू होतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, हिंगाणे कर्वे इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर हिंगाणे कर्वे इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ते पुणे या शहरामध्ये आहे, म्हणून पुणे हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 11वा प्रश्न, उटाव येथील भिक्खू यांचे जन्मगाव कोणते? तर हा प्रश्न थोडक्यात अद्याप पूर्ण नाही, त्यामुळे आपण याचं आन्सर जे की मिळवलेले नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल की नेमकं कोणत्या प्रकारचा प्रश्न होता कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता मित्रांनो. त्यानंतरचा 12वा प्रश्न पुढील आपला, रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर रत्नागिरी थंड हवेचं ठिकाण, तर उत्तर आहे दापोली, मासाळ. तर दापोली, मासाळ यापैकी जे काही तुम्हाला ऑप्शन मध्ये उत्तर निवडला असेल तुम्ही ते योग्य उत्तर असणार असेल या दोन्हीपैकी एक. त्यानंतरचा 13वा प्रश्न, युनेस्कोने कोणत्या नृत्याला स्थान दिले आहे? तर हा एक लेटेस्टवर आधारित प्रश्न आहे, परंतु हा देखील प्रश्न पूर्ण नाही आहे. 2022 का 2023 यामधला कन्फ्युजन आहे, त्यामुळे आपण याचं उत्तर आपण काही दिलेलं नाही आहे. जर तुम्हाला या प्रश्नावर माहिती असेल सविस्तर तर तुम्ही मित्रांनो खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतरचा पुढील प्रश्न, महात्मा फुले कर्जमुक्ती योजना यावर आधारित एक प्रश्न. तर मित्रांनो योजनावर आधारित परीक्षेमध्ये 100% फिक्स प्रश्न येत आहेत, त्याला अनुसंधानच आपण काल एक योजनावर आधारित डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये आपण 50हून अधिक महत्त्वपूर्ण योजनांची माहिती मिळवलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ आपला जिल्हा परिषदेच्या प्लेलिस्ट मध्ये मित्रांनो जाऊन पाहू शकता. त्यामध्ये सर्व काही आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, जे महत्त्वपूर्ण योजना जे की तुमच्या परीक्षेमध्ये मित्रांनो फिक्स येणार म्हणजे येणारच मित्रांनो. तुम्ही तो व्हिडिओ परीक्षापूर्वी नक्की पाहून जा मित्रांनो. दुसऱ्या टप्प्यातील किंवा तिसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांकरता तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे की एनडीपी चे एन म्हणजे काय? तर यांचा अर्थ काय होतो एनडीपी मध्ये? तर यांचा अर्थ जो आहे तो नेट असा होतो. नेट हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 16वा प्रश्न, बाबा आमटे यांना कोणता पारितोषिक मिळाला आहे? तर बाबा आमटे यांना कोणता पारितोषिक मिळाला आहे? तर हा उत्तर देखील याचं अकॉर्डिंग टू ऑप्शन म्हणजे की असंही होऊ शकतं की सर्व काही दिले असतील त्यापैकी उत्तर यापैकी सर्व असू शकेल किंवा 2-3 पैकी कोणतेही ऑप्शन असू शकेल, त्यामुळे आपण याचं उत्तर जे आहे अकॉर्डिंग टू ऑप्शन ठेवलेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, सेबीचे मुख्यालय कुठे आहे? तर सेबीचं मुख्यालय कुठे आहे? तर सेबीचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा 18वा प्रश्न, कृषी गणना किती वर्षांनी होते? तर कृषी गणना जी आहे ती दर 5 वर्षांनी होते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, भाजीपाला पिकाच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर ज्या अभ्यासामध्ये भाजीपाला पिकाचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? त्याला जे आहे ओलरीकल्चर असं जे आहे ते म्हटलं जातं भाजीपाला पिकाच्या अभ्यासाला. त्यानंतरचा आपला 20वा पुढील प्रश्न, राष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय बाल दिन कधी साजरा केला जातो? तर 14 नोव्हेंबरला राष्ट्रीय बाल दिन हा साजरा जो आहे तो केला जातो. त्यानंतरचा 21वा प्रश्न आपला असा आहे, जलजन अभियान कोणत्या राज्यात सुरू केले गेले आहे? तर जलजन अभियान जो आहे जो की राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे, म्हणून राजस्थान हे याचं उत्तर होणार असेल योग्य. त्यानंतरचा पुढील प्रश्न, महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये महसूल विभाग म्हटलेला आहे, प्रशासकीय विभाग म्हटलेला नाही. तर महसूल विभाग महाराष्ट्रामध्ये एकूणच 7 आहेत, ते लक्षात ठेवून घ्या. प्रशासकीय विभाग किती आहेत हे खाली तुम्ही कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला माहिती असेल तर.
त्यानंतरचा 23वा प्रश्न, छाता योजना कोणत्या राज्यात राबवली जाते? तर छाता योजना जी आहे जी की ओडिसा या राज्यामध्ये जी की राबवली जाते आणि आपण सर्व काही राज्यांच्या योजनाबद्दल देखील आपण माहिती मिळवलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही तो नक्की पाहून घ्या कारण का वारंवार प्रश्न योजनावर आधारित परीक्षेत विचारले जात आहेत. त्यानंतरचा 24वा प्रश्न असा आहे, ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ, तर जिल्हा विशेष फक्त 2 ते 3 प्रश्न येत आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केला आहात त्या जिल्ह्याविषयी माहिती थोडक्यात विचारली जात आहे, त्यामुळे जिल्हा विशेष देखील तुम्ही थोडक्यात काही माहिती पाहून जा. तर याचं उत्तर आहे जे की 4214 किलोमीटर स्क्वेअर एवढंच आहे जे की ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर 25वा प्रश्न आपला, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? जे की सध्याचे, तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उरविंदर पाल सिंग जे की मदान, हे जे आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यानंतरचा 26वा प्रश्न, विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी सहमत केला? तर याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. तर लॉर्ड मेयो यांनी विकेंद्रीकरणाचा ठराव जो आहे जो की सहमत केला आहे. त्यानंतरचा 27वा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे? तर याचं उत्तर आहे श्री रमेश बैसाजी, हे जे आहेत महाराष्ट्र राज्याचे जे की सध्याचे राज्यपाल आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 28वा, PRN नंबर मध्ये किती अंक असतात? तर PRN नंबर मध्ये एकूण 16 अंक असतात, हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर 29वा प्रश्न, सुंदर पिचाई हे कशाचे CEO आहेत? तर सुंदर पिचाई हे गुगलचे CEO आहेत, हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकत आलेला प्रश्न आहे. त्यानंतरचा आपला 30वा व पुढील प्रश्न, नाशिकमध्ये कोणत्या नदीचं उगमस्थान आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचं या उगमस्थान आहे, म्हणून गोदावरी हे उत्तर होणार असेल. तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जे आहे गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. त्यानंतरचा 31वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई शिखर. तर कळसुबाई हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 32वा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पहा, सध्याच्या घडीवर देखील करंट अफेअरचे क्वेश्चन खूप वारंवार येत आहेत, त्यामुळे आपले करंट अफेअरचे सर्व काही व्हिडिओ पाहून घ्या. आपल्या झडपी प्लेलिस्ट मधील जे काही व्हिडिओ आहेत आपले 70-80 ते सर्व जर तुम्ही पाहून गेला तर मित्रांनो नक्की 100% तुम्हाला काही वाचण्याची गरज नाही मित्रांनो, सर्व काही आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेलं होतं. तर एकनाथ शिंदे हे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतरचा 33वा प्रश्न, सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीश कोण आहेत? जे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्याचे कोण आहेत? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय वाय चंद्रचूड, हे जे आहेत सरन्यायाधीश आहेत सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे. त्यानंतरचा 34वा प्रश्न, भोशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भोशी धरण हे जे आहे इंद्रायणी नदीवर आहे. तर इंद्रायणी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 35वा प्रश्न, करा अथवा मरा हे ब्रीदवाक्य कोणी दिले? तर करा अथवा मरा हे जे ब्रीदवाक्य आहे महात्मा गांधी यांनी दिलेलं हे ब्रीदवाक्य आहे. त्यानंतरचा 36वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग कोणता आहे? तर महाराष्ट्रातील जे सर्वात मोठा महामार्ग आहे जो की नॅशनल हायवे 6 हा जो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग आहे. त्यानंतर 37वा प्रश्न, शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. त्यानंतर 38वा प्रश्न, प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खंडोबा मंदिर जे आहे जे की प्रसिद्ध जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे, जे की जेजुरी हे आपण म्हणतो. तर जेजुरी हे जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक स्थळ आहे. त्यानंतर 39वा प्रश्न आपला, सुधारक हे वृत्तपत्र कोणाचे होते? तर सुधारक हे वृत्तपत्र जे आहे जे की गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. तर हा एक राज्यघटनेवर आधारित प्रश्न आहे, तर या टाईपचे देखील परीक्षेत प्रश्न येत आहेत. त्यानंतरचा 41वा प्रश्न, आदित्य अशोक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर आदित्य आणि अशोक हे जे दोन खेळाडू आहेत जे की गोल्फ या खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतरचा आपला 42वा प्रश्न, काळाराम मंदिर सत्याग्रह कधी केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे 2 मार्च 1930 रोजी जो आहे काळाराम मंदिर सत्याग्रह केलेला आहे. तर हा एक सर्वात महत्वाचा सत्याग्रह होता. त्यानंतरचा 43वा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर अहमदनगर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. त्यानंतरचा 44वा प्रश्न, नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार कोणत्या शहरात देण्यात आला? तर याचं उत्तर आहे पुणे या शहरामध्ये जो आहे तो देण्यात आला नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार. त्यानंतरचा 45वा प्रश्न, सांसद आदर्श ग्राम योजना कधी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे 11 ऑक्टोबर 2014 साली. तर 11 ऑक्टोबर 2014 साली सांसद आदर्श ग्राम योजना सुरू झाली. त्यानंतरचा 46वा प्रश्न, पंचवटी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर पंचवटी हे जे ठिकाण आहे ते कोणत्या नदीच्या काठावर म्हटलं आहे? तर याचं उत्तर आहे गोदावरी. तर गोदावरी नदीच्या काठावर आहे.
त्यानंतरचा 47वा प्रश्न, SDG चं पूर्ण रूप काय आहे असा प्रश्न आला होता. SDG, तर SDG जे पूर्ण रूप आहे ते आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असा जो आहे याचा थोडक्यात पूर्ण रूप होणारा असतो. त्यानंतर 48वा प्रश्न, जागतिक पर्यटन दिन कधी असतो? तर जागतिक पर्यटन दिन जो आहे जो की 27 सप्टेंबरला जो की हा साजरा केला जातो, थोडक्यामध्ये जागतिक पर्यटन दिन. त्यानंतर 49वा प्रश्न, मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे? तर जे की मुलींच्या सक्षमीकरणासाठी म्हटलं आणि ही लेटेस्ट योजना देखील आहे आणि हा अतिशय लेटेस्ट प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लेक लाडकी योजना ही योजना आहे. त्यानंतरचा 50वा प्रश्न, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी तर कोणत्या राज्याने मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र या राज्याने मंजुरी दिलेली आहे, आपल्याच राज्याने. त्यानंतरचा 51वा प्रश्न असा होता मित्रांनो, बी शांताराम यांचा जन्म कोठे झाला? तर उत्तर आहे कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतरचा 52वा प्रश्न, गीताई योजना संदर्भात प्रश्न आला होता. तर गीताई योजना संदर्भात काय प्रश्न होता आहे आपल्याकडे सविस्तर उपलब्ध नाही, त्यामुळे आपण फक्त त्या योजनेचं नाव मेन्शन केलेलं आहे. तर योजनावर आधारित हा प्रश्न होता. त्यानंतरचा 53वा प्रश्न, उठा जागे व्हा हा उद्गार कोणी काढला किंवा कोणी दिला? तर उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी जो आहे तो दिलेला आहे, जो की उठा जागे व्हा हे उद्गार. त्यानंतरचा 54वा प्रश्न, कृषी गणना किती वर्षांनी होते? जो की हा रिपीटेड क्वेश्चन आहे जो की विचारण्यात आलेला होता. तर हा 5 वर्षांनी कृषी गणना होते. त्यानंतरचा 55वा प्रश्न, 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे वहिदा रहमान यांना जो आहे 53वा दादासाहेब पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर पुरस्कारावर देखील आपला एक लवकरच डिटेल व्हिडिओ येईल, ज्यामध्ये आपण पुरस्कार आणि समाजसुधारक या दोन्हीचीही कंबाईन माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही अपडेट कोणतीही मिस नाही करू शकणार. त्यानंतरचा 56वा प्रश्न, जॉर्ज बी गुड इनाफ यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल देण्यात आला? तर त्यांना जो आहे रसायन या क्षेत्रामध्ये जो की नोबेल देण्यात आला. त्यानंतरचा 57वा प्रश्न आपला, लोकसभा 2 अधिवेशनामध्ये किती दिवस अंतर असते लोकसभेच्या 2 अधिवेशनामध्ये? तर याचं उत्तर आहे 6 महिन्याचा जो की गॅप असतो. त्यानंतरचा 58वा प्रश्न, विधान परिषद उपसभापती कोण आहेत सध्याचे? तर सध्याला जे आहे विधान परिषद उपसभापती पद जे आहे ते रिक्त आहे, त्यामुळे याचं उत्तर यापैकी नाही किंवा या व्यतिरिक्त असं आहे मित्रांनो होऊ शकतं, जर तुम्ही ते उत्तर परीक्षेमध्ये योग्य निवडला असाल. त्यानंतरचा 59वा प्रश्न, बंगालची फाळणी कोणी केली? तर बंगालची फाळणी जी आहे लॉर्ड कर्झनने केलेली आहे. त्यानंतरचा 60वा प्रश्न आपला, दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे? तर हे जे आहे 4थे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे दर्जेदार शिक्षण. त्यानंतरचा 61वा प्रश्न, वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप कोणत्या राज्यात आयोजित केली गेली आहे? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये आयोजित केली गेली आहे. त्यानंतरचा 62वा प्रश्न, पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले? तर याचं उत्तर आहे 2004 साली जे की स्थापन झाले. त्यानंतर 63वा प्रश्न, सेवाग्राम आश्रमसाठी महात्मा गांधींनी किती साली विचारणा केली? तर याचं उत्तर आहे 1936 साली विचारणा केली. त्यानंतर 64वा प्रश्न, कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण? तर याचं उत्तर आहे गोदावरी परुळेकर ही जी आहे कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्राची पहिली महिला. त्यानंतर 65वा प्रश्न, भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे? तर याचं उत्तर आहे 15,200 किलोमीटरची जी आहे भारताला भूसीमा लाभलेली आहे. त्यानंतर 66वा प्रश्न, आजरा तांदूळ GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र या राज्याला मिळालेला आहे. त्यानंतरचा 67वा प्रश्न, थार डेझर्ट जगातील कितवे मोठे मुरुस्थळ आहे? तर याचं उत्तर आहे 18वे जे की जगातील सर्वात मोठे मुरुस्थळ आहे. त्यानंतर 68वा प्रश्न, रोजगार कौशल्य सर्व एकाच ठिकाणी असलेले महाराष्ट्र राज्याचे पोर्टल कोणते आहे असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे महास्वयम हे जे पोर्टल आहे ज्या ठिकाणी रोजगार कौशल्य सर्व एकाच ठिकाणी असलेलं पोर्टल आहे महाराष्ट्र राज्याचं. त्यानंतर 69वा प्रश्न, कोणते बायोस्फिअर भारतात नाही? तर उत्तर होतं याचं मनारचे आखात हा बायोस्फिअर जो आहे जो की भारतात नाही. त्यानंतरचा 70वा प्रश्न, विभाग समिती किती लोकांचे प्रतिनिधित्व करतात? तर याचं उत्तर आहे 1,00,000 लोकांचे प्रतिनिधित्व करते विभाग समिती. त्यानंतरचा 71वा प्रश्न, मानवता अमृत सांस्कृतिक विरासत. तर हा एक थोडक्यात एक कार्यक्रमासंदर्भात हा प्रश्न होता. तर कोलकाता दुर्गा पूजा असं थोडक्यात त्यांनी उत्तर डायरेक्टली मेन्शन करून आम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर 72वा प्रश्न, NPCI ने कोणता प्रोडक्ट लॉन्च केला? तर NPCI ने जो आहे हॅलो UPI हा जो प्रोडक्ट आहे लॉन्च केलेला आहे. तर हे उत्तराचं होणार असेल.
त्यानंतर 73वा प्रश्न, JNPT पोर्ट इकॉनॉमिकल ग्रोथ कम्पेअर टू लास्ट फायनान्शियल इयर, तर जे की लास्ट फायनान्शियल इयर म्हटलेलं आहे, तर ते आहे 6.44%. त्यानंतरचा 74वा प्रश्न, गोंदिया जिल्हा नगर परिषद किती आहेत गोंदिया जिल्ह्यात, तर एकूण 3 नगर परिषद आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा पुढील प्रश्न 75वा, गोंदिया जिल्हा विमानतळ कोणत्या गावात आहे, तर बिरसी या गावामध्ये विमानतळ आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. आणि त्यानंतर 76वा प्रश्न आपला, औरंगाबाद प्रशासकीय विभाग किती जिल्हे आहेत, तर औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर होतं 8 जिल्हे आहेत औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये. आणि हा आपण प्रश्न आपल्या रेग्युलरच्या लेक्चरमध्ये घेतलेलाच हा प्रश्न आहे, ज्यामध्ये आपण सविस्तर माहिती देखील सांगितली होती की नेमकं कोणकोणते जिल्हे औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रशासकीय विभागामध्ये येतात. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काही आपण मागील 3 दिवसीय परीक्षेमधले वेगळ्या शिफ्ट मधले आपण प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत. जर या व्यतिरिक्त तुमच्याकडे प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ होईल. आणि मित्रांनो, या प्रकारचे प्रश्न तुमच्या परीक्षेत विचारले जात असतात आणि त्यामुळे मित्रांनो आपले सर्व काही लेटेस्ट आधारित क्वेश्चन बँक आहेत किंवा क्वेश्चनचे टेस्ट सिरीज आहेत, नोट्स आहेत, तुम्ही सर्व मिळवून घ्या मित्रांनो. त्यावर आधारित हे सर्व काही प्रश्न तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी. आणि मित्रांनो, आपल्या टेस्टमध्ये देखील आणि आपल्या जे लेक्चर सिरीज आहे त्यामध्ये देखील मित्रांनो आपण सर्व काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या प्रकारची त्यामध्ये कव्हर केलेले आहे. ते सर्व काही मिळून घ्या मित्रांनो. आणि जे विद्यार्थी ग्रामसेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन अशा पदांकरिता जर समजा तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल, तांत्रिकी प्रश्न असेल, तर तो देखील आपल्याकडे आता उपलब्ध आहे. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सल्यूशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मित्रांनो मिळवू शकता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हॉट्सअप सल्यूशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो. लेटेस्ट अपडेटसाठी आपला टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.